पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत. वन भारत न्यूजच्या दणक्यानं बांधकाम विभागाला आली जाग. लासूर स्टेशन येथील विश्रामगृह बनलं घाणीचं माहेरघर. सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्ण झोपेत या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केलं होतं. त्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितलं होतं. लासूर स्टेशन येथील विश्रामगृहाची दयनीय अवस्था आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. वन भारत न्यूजमध्ये बातमी प्रकाशित होताच संबंधित विभागानं विश्रामगृह आणि परिसराची संपूर्ण साफसफाई करून परिसर पूर्णपणे स्वच्छ केला. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी व्रताची दखल घेऊन संबंधित इंजिनियर पाबळे यांना आदेशित करून संबंधित प्रकरणाकडे लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पाबळे यांनी उडान नावाच्या इंजिनियरला पाठवून संबंधित ठिकाणी स्वच्छता करून संबंधित प्रतिनिधीला कळवून आपला अभिप्राय द्यावा असे आदेशित केले. त्या अनुषंगाने लासूर स्टेशन येथील विश्रामगृहाचे परिसर स्वच्छ करून वृत्ताची दखल घेत असल्याचं भ्रमणध्वनीद्वारे स्वच्छता करत असल्याचं चित्रीकरण करून पाठवलं. अचानक परिसराची साफसफाई झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. परिसरातील स्वच्छता झाल्यामुळे नागरिकांनी वन भारत न्यूजचे आभार मानलेत. लवकरच विश्रामगृहाची बिल्डिंग ही नावारूपाला आणणार असल्याचं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. अप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजी. वन भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ संबोधली जाते ते म्हणजे लासूर स्टेशन. आणि लासूर स्टेशनमध्ये जवळपास 150 ते 200 गावाचा व्यवहार या ठिकाणी चालतो. आणि आज आपण बघत आहात या ठिकाणी हे जे विश्रामगृह आहे, या विश्रामगृहाची खूप मोठी वाताहत या ठिकाणी होत होती. काल या संदर्भामध्ये वृत्तपत्र आणि न्यूज चॅनल वन भारत न्यूजमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार यांनी याची दखल घेऊन कन्नडचे जेई या ठिकाणी पाबळे यांना आदेशित करून या ठिकाणी संबंधित परिसर हा स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. आणि त्या आदेशाचं पालन करून उडान नावाचे इंजिनियर सकाळी 8 वाजता या ठिकाणी येऊन या ठिकाणीची संपूर्ण साफसफाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु ही साफसफाई झाली ही अधुरी या ठिकाणी झालेली आहे. आज या ठिकाणी हा जो परिसर आहे हा खूप घाणेरडा असा प्रकार झालेला होता. या ठिकाणी आपण बघितलं तर घाण अस्वच्छतेचं या ठिकाणी माहेरघर या ठिकाणी झालं होतं. आणि कालच्या न्यूज चॅनलला या ठिकाणी माध्यमामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि खडबडून प्रशासन जागी होऊन या ठिकाणी आपण बघत आहात हे जे स्वच्छता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी स्वच्छता झालेली आहे. लाखो करोड रुपयावर खर्च होतो. परंतु हे विश्रामगृह आहे, या विश्रामगृहाची दुरुस्ती केव्हा होणार आहे? लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी आपण बघत आहात. या ठिकाणी सुरक्षा भिंतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. परंतु सुरक्षा भिंतीचं काम झालं, परंतु हे गेस्ट हाऊस, हे विश्रामगृहाचं काम का होत नाही हे पडलेलं जनतेला एक कोडं आहे. या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी सांगितलेलं आहे की तुमच्या व्रताची दखल घेऊन या ठिकाणी उडान नावाचे इंजिनियर सकाळी 8 वाजता या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केली असता आपण बघत आहात की दुर्गंधी घाण या ठिकाणी साचलेली होती. निश्चितच व्रताची वन भारत न्यूजच्या व्रताची बातमीची दखल घेऊन या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई सुरुवात केलेली आहे. मी अप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.